संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019च्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। महाराष्ट्रामध्ये मुख्यतः कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांची फार मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे। मात्र महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेमुळे प्रचंड अशा अस्मानी आणि सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे। ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे। अशा परिस्थितीमध्ये भारत सरकारने विदेश व्यापार संचालनालयामार्फत 30,000 टन खाद्यतेलाची आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तेलबियांवरती जो 35% आयात कर होता तो आता 10% करून सदरची आयात होणार आहे। हा आयात कर घटविल्यामुळे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वस्तामध्ये तेलबियांची आयात होणार आहे। त्यामुळे भारतातील खाद्यतेलाचे भाव कोसळतील आणि परिणामी सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, करडी, मोहरी इत्यादी तेलबियांचे दरसुद्धा प्रचंड प्रमाणावरती कोसळणार आहेत। सध्या सोयाबीनचे दर हे 3500 ते 3600 रुपये एवढे असून 3710 रुपये किमान आधारभूत किमतीपेक्षा आजच 150 ते 200 रुपयांनी कमी आहेत। माहूर तहसीलमध्ये हे निवेदन देण्यात आले। महसूल प्रशासनाच्या वतीने अव्वल कारकून संतोष पवार यांनी हे निवेदन स्वीकारले। शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या। आज किसान ब्रिगेडच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय माहूर, कृषी मालाच्या आयातीला किसान ब्रिगेडचा विरोध असल्याबाबत आज आम्ही इथे निवेदन दिलेले आहे। विषयानुसार की तेलबियाची जे निर्यात बंदी आहे ती उठवावी व शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे शेतीला, मालाला, तेलबियाला भाव मिळावा अशी आमची सर्वांची विनंती आहे। कृषी मालाच्या आयातीला किसान ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे। यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे। शेतीचं नुकसान होऊ नये, शेतमालाचं नुकसान होऊ नये आणि त्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्याचं जे जीवनमान उंचण्याचा जे विषय आहे, ह्या आयात धोरणामुळे शेतकऱ्याचं जीवनमान काही उंचवणार नाही। यासाठी किसान ब्रिगेड माहूरच्या वतीने तहसीलदारमार्फत महामहिम राज्यपाल यांना याचा तीव्र विरोध म्हणून आज या ठिकाणाहून हे निवेदन राज्यपालाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। भारत सरकारच्या या तेलबियाच्या आयातीला जे प्रोत्साहन दिलं त्याला आमच्या शेतकऱ्याचा माहूर किसान ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे आणि ते त्याने जर ऐकलं नाही तर याच्यानंतर आंदोलन छेडण्यात येईल। राज्यभर या आंदोलनाचं स्वरूप देऊन हा जर निर्णय त्वरित केंद्र सरकारने मागे जर नाही घेतला तर याचं उद्रेक होईल, याची शासनाने सुद्धा जबाबदारी घेण्यात यावी। किसान ब्रिगेड जिल्हा संघटक अविनाश तन्मने, अवधूत जाधव, आगाखान पठाण, सचिन देशमुख, राजू शेंडे, रमेश दासरवाड, प्रल्हाद काळे, तुकाराम कदम, प्रवीण मार्कंड, जयकुमार अडकिने, नंदू संतान, वसंत आडे, सुनील वानखडे, डॉक्टर रवी कासोळकर, युसुफ खान, विनायक देशमुख, अमोल शिंदे, सुक्रास जाधव, संदीप माकोडे, अमोल माटवे, सय्यद गफूर, ज्ञानेश्वर उपासे, देवानंद हुडेकर, अमोल गावंडे, विठोबा कुडमते, उकंड पवार, प्रफुल्ल जाधव आदीसह बहुतांश किसान ब्रिगेडचे कार्यकर्ते व शेतकरी यावेळी उपस्थित होते। माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।